नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुम्हा सगळ्यांचाच आपल्या आजच्या या व्हिडिओवर। आपल्या या व्हिडिओवर आपण सगळी जाणून घेणार असो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या भागात। तर आजच्या भागात आपण पाहतो की हैसर आता मुकुंदचा खून ज्या मंदारनं केलेला असता त्या मंदारका कावेरी मारता आणि आता कावेरी घेऊन जातात आणि काऊ ते त्यांच्या घरात। मग रस्त्यात काय घडणार काय नाही सगळं आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत। तर हैसर आता कावेरीनंच तिच्या बापाशी मारला असा ह्या मंदारचो बाप सगळ्या गावाक ओरडून ओरडून सांगत असता, ह्या पोर कैदाशी नसा, मी तुमका सांगत होतंय पण तुम्ही कुणी एक माझ्यावर विश्वास नाही ठेवलास। तर मंदार म्हणत असता, गो कावेरी कित्या केलास तू असा, स्वतःच्याच बापाशीचो खून केलंस शी। त्यावर आता गावकरीसुद्धा म्हणूक लागतात, गो कावेरी कित्या केलास असा, ह्या सगळा वागताना तुका काही एक नाही वाटला, आमका वाटला होता की तू खूप चांगली पोर असस, पण नाही तू स्वतःच्या बापाशीच्या जीवावर उठलंस, लाज नाही वाटली तुका ह्या सगळा करताना। एक बाई म्हणूक लागता, काय गो कावेरी, आम्ही तुमका गावाची मदत करणारी देवी समजत होतो, पण तू तर एक नंबरची कैदाशीन निघालीस कैदाशीन, ह्या असा एक करताना तुका काही एक नाही वाटलं, गो स्वतःच्या बापाशी खल्लस तू, असा कित्याक वागलीस गो, काय केला असा त्या बापाने तुझा की तू हे सगळा केलास। त्याबरोबर आता कावेरी सगळ्या लोकांका सांगत असता, मी काही एक नाही केला, मी नाही मारल्या माझ्या बाबाक, मी नाही केलाय। तर काऊ तिका सावरत असता। लोका म्हणत असतात, ह्यो मंदार कित्या खोटं बोलल गो, आणि आम्ही सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यान पाहिला असा तुका मुकुंद काकांका थैसून टेकडीवरून खाली ढकलताना, आमका माहिती असा ह्या सगळा तूच केला असस, लाज नाही वाटली ना तुका ह्या सगळा करताना, सोडूचा ना या पोरीक, असा आता सगळी लोका बोलूक लागतात आणि कावेरीक नावा ठेवत असतात। तर दुसरीकडे आता हैसर देवाने अवतार घेतलेलो असता आणि देव आता नारद मुनीक सांगत असता की तुका ह्याच होय असा ना की मी पृथ्वी तळावर जन्म घेऊन त्या कळीक धडो शिकूक होयो, मग मी पृथ्वी तळावर जन्म घेतलंय आणि त्या कळीक धडो पण शिकवतलंय, पण माझ्या या रूपात नाही तर मी माझ्या दुसऱ्या रूपात जमिनीवर येतलंय आणि शिक्षा देतलंय। आता असा म्हणल्याबरोबर नारद मुनीक पण जरा बरा वाटता। तर दुसरीकडे लोका कावेरीक नावं ठेवत असतात, पण तरी कावेरीक काय एक फरक पडणार नाही, ती का तिच्या बापूस जाण्याचं दुःख जास्त मोठा झालेला असता। कावेरी आपल्या बापाशीच्या जवळ जाता आणि थैसर बसून रडत असता। लोका तिका काय बोलतात आणि काय नाही याने तिका तर काय फरक नाही पडणार, पण आता उदयदादा लोकांका म्हणूक लागता, बास गप्प बसा रे सगळ्यांनी, काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का। अरे गावात कोणाचाही काही प्रॉब्लेम झाला तर सगळ्यात अगोदर त्याला मदत करायला ही कावेरी पुढे होते। या कावेरीने आपल्या गावातल्यांसाठी गावासाठी आजपर्यंत काय काय केलं काय काय नाही हे सगळं तुम्ही इतक्या लवकर विसरलात, आणि कोणावर विश्वास ठेवताय तुम्ही, या मंदारवर आणि त्याच्या या बापांवर। अरे काहीही सांगतायत हे लोक तुम्हाला, खोटं बोलतायत हे लोक तुमच्याशी, का कळत नाही आहे तुम्हाला, प्रत्येक वेळेस आपण जे बघतो तेच खरं असतं असं नसतं ना। त्याबरोबर लगेचच आता हैसर मंदारचो बाप उदयदादाक म्हणूक लागता, आमका माहीत असा तू त्या कावेरीची बाजू कित्याक घेत असता, जर तिका जेलमध्ये जाऊक लागला तर तुका पण जेलमध्ये जाऊक लागान, म्हणून बाजू घेतस ना तिची, माहिती असा आमका, तुका काय वाटला आमका कळणार नाही काय। त्याबरोबर हैसर लगेचच उदयदादा म्हणता, गपरव। त्याबरोबर लगेचच आता मंदारचो बापूस गपरवता। त्याबरोबर आता दुसरीकडं कावेरी तिच्या बापाशीच्या शवाजवळ बसून रडत असता, काऊसुद्धा खूप रडत असता। आता काऊ जरी कावेरीची मैत्रीण असा तरीसुद्धा मुकुंद काकांनी तिकासुद्धा अगदी आपल्या चेडवासारखाच प्रेम दिला होता। तर हैसर मंदार कावेरीक म्हणत असता, गो कावेरी बरा झाला माका तुझा रूप लग्नाच्या आधीच कळला, तो जो चेडू आपल्या बापाशीच होऊ नाही शकलो तो माझा काय झालो असतो, नवऱ्याक तिना कसा खाल्ला नसत्यानी, तू माका पण लग्नानंतर असाच मारून टाकला असतास, बरा झाला माझा लगीन तुझ्या वांगडा नाही झाला, मी तरी सुटलंय मी, बिचारे माझे मुकुंद काका त्यांका चेडवात झाली नसती तर बरा झाला असता। तर हैसर आता कळीक मारूकसाठी देवानं दुसरा अवतार घेतलेलो असता आणि देव आता कळीक मारता पण,
जसा देव थैसर कळीक मारता तसा हैसर कावेरी उठता, थैसरचा फावडा घेता आणि मंदारजवळ येऊन त्याच्या डोक्यात त्या फावडा घालता. आता मंदारका कावेरीने मारल्याबरोबर थैसर लोक लगेच जमा होतात. मंदारचो बापूस त्याच्या डोक्यापाशी बसता आणि अरे हा काय केला या पोरीनं, डॉक्टरांका बोलवा असा आरडावरडा कडूक लागता. त्याबरोबर लगेचच आता गावातली जुनी जाणती लोक डॉक्टरांका बोलवूक लागतात. तर हैसर आता काऊ, कावेरी, मालवणकर काका आणि उदयदादा लांबून हा सगळा बघता. लगेचच उदयदादा कावेरीच्या जवळ येता आणि कावेरीक म्हणता, कावेरी चल, आपल्यांका हैसर अजून थांबूक नको, आपल्याला निघूक होया, चल आमच्या वांगडात चल. कावेरी म्हणता, नाही, मी हैसून कुठे एक येऊचंय नाही, मी हैसरच थांबतले, मी नाही येऊचंय, मला नाही जायचं कुठे. त्याबरोबर लगेचच उदयदादा कावेरीक म्हणूक लागता, कावेरी सावर स्वतः, वेडेपणा करू नगस, चल आमच्या वांगडा. आणि मग उदयदादा कावेरीक आणि काऊक घेऊन थैसून निघून जात असता. उदयदादा लगेचच मुकुंद काकांका आपल्या खांद्यावर घेता आणि थैसून आता जाता. आता हैसर तोपर्यंत डॉक्टरांका बोलवलेला असता. डॉक्टर थैसर येतात आणि आता मंदारका दवाखान्यात वगैरे घेऊन जाऊ लोक लागू लागतात. तर दुसरीकडं हैसर आता मांच्या खोलीमध्ये यश आणि बाबा दोघं जण इलेले असतात. आता थैसर आल्यानंतर यश हा माका म्हणूक लागता, मा, बाबांच्या सांगण्यावरून तू उदयदादाला आणि वहिनीला घरी येण्याची परवानगी तर दिलीस, पण माझ्या इच्छेसाठी तू आणखीन एक गोष्ट करशील का ग, प्लीज. त्यावर आता हैसर मा त्याका म्हणूक लागतात, हे बघ, तुला जे काही बोलायचं आहे ते तू स्पष्टपणे बोल, सांग मला काय हवे तुला माझ्याकडून. आता मांनी तुका काय होया असा मायाकडनं असा यश का विचारल्याबरोबर यश मांच्या समोर एक साडी ठेवता. आता ती साडी मा बघतात आणि एकाएकीच भाऊक होऊन जातात. त्यांच्या डोळ्यात टाचकन पाणी इलेलं असता. आता ह्यो साडी त्यांका त्यांच्या थोरल्या झिलान म्हणजेच आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या उदयदादान दिलेली असता. आता मांका आठवूक लागता, त्या एकदा बागेत असाच पाणी घालत असतात. तवसर थैसर उदयदादा मागून इलो होतो आणि उदयदादानं त्यांचे डोळे मिटले असत. आणि मग त्या म्हणत होत्या, यश, कित्या कसा करतस, डोळे उघड, निशा, डोळे उघड, तू असस मा. बरं सावंत काकूनू, डोळे उघडा, माका माहीत असा तुम्हीच असत. आता खरं तर मांका माहिती असता की हैसर सावंत काकू, यश किंवा निशा कोणीच नाही, तर हैसर आता उदयदादा असा. पण त्या मुद्दामून रोज उदयदादाची अशी मस्करी करायच्या. मा लगेचच उदयदादाने डोळे सोडल्यावर म्हणतात, काय रे, तू होतास उदय. उदयदादा म्हणूक लागता, काय ग मा, तुला माहीत होतं ना, तू सावंत काकूंचं नाव घेतलंस पण माझं नाही. त्यावर लगेच मा हसतात आणि त्याका म्हणूक लागतात, अरे तुका काय वाटला, तुझा येणा माका कळला नाही, अरे तू येण्याच्या अगोदर तुझी चाहूल लागता माका. त्याबरोबर उदयदादा त्यांका म्हणता, बरं मा, ऐक ना, डोळे मिट ना. त्याबरोबर मा म्हणतात, डोळे कित्याक. त्यावर उदयदादा सांगता, गो मीठ गो, मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणला असा. मा डोळे मिटतात आणि त्याका म्हणतात, बरं लवकर दि, जी काय आणला असा असता. उदयदादा म्हणता, मी सांगत नाही तोवर डोळे उघडूचे नाहीत. त्यावर मा म्हणतात, नाही उघडणार. उदयदादा म्हणता, हात पुढे कर. मा हात पुढे करतात. उदयदादा म्हणतो, गो मा दोन्ही हात पुढे कर. मा दोन्ही हात पुढे करतात. उदयदादा लगेचच त्यांच्या हातात एक साडी ठेवता आणि त्यांका म्हणता, मा, आज मला आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जवळपास 1 महिना पूर्ण झालो असा. माका माझा पगार आज दिलो गेलो, म्हणून मग त्या पगाराच्या पैशांनी मी तुझ्यासाठी ही साडी घेतली असेल. आवडली मा तुका. आपल्या झिलाच्या पगाराची पहिली साडी त्यानं आपल्यासाठी आणल्याने ही गोष्ट कोणत्याही आईला आवडताच, मग अगदी ती साडी कशीही असली तरी. आणि त्यातून पण उदयदादाने मासाठी खूप सुंदर छान अशी लाल रंगाची साडी आणली होती. तर उदयदादा लगेचच मांना म्हणला होता, मा, ही साडी तू मला उद्या नेसून दाखव. नाही नको, उद्या नको, 2-3 दिवसावर गुढीपाडवा आहे, तू गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही साडी माका नेसून दाखव. त्यावर मा म्हणाल्या होत्या की नाही, मी त्यापेक्षाही चांगले आणि शुभ मुहूर्तावर ही साडी नेसणार आहे. उदयदादा म्हणाला होता, गुढीपाडव्यापेक्षा शुभ मुहूर्त कोणता गो मा. त्यावर मांनी त्याला सांगितलं होता, गुढीपाडव्यापेक्षाही शुभ मुहूर्त तू माझ्या सुनेक घरात आणशील ना, तो असा.
तू लग्न करून जेव्हा येशील तेव्हा माझ्या सुनेचा स्वागत करताना मी ही साडी नेसणार असे. आता हा ऐकून उदयदादा पण तेव्हा लाजलो होतो आणि मासुद्धा तेव्हा लय हसल्या होत्या. मग काय, आता हैसर मा भाऊक होऊन गेलेले असतात आणि त्या खाली बसून घेतात. त्याबरोबर आता हैसर यश मांच्या जवळ त्यांच्या पायापाशी बसता आणि त्याका सांगता, मा ऐक ना, तू ही साडी जर नेसलीस ना तर उदयदादाक लय बरं वाटतला. नेस ना. गमती गमतीत बोललेली गोष्ट आजही तुझ्या लक्षात असा ही त्याका जाणवली तर तो खूप खुश होतो लोक. तसं पण उदयदादा तुझ्या बाबतीत खूप जास्त सॉफ्ट आहे. त्याबरोबर ह्या सगळं ऐकून मा म्हणता, नेसेन मी ही साडी, पण फक्त तू बोलतस म्हणून, बाकी कोणासाठी एक नाही, समजला. आता कोणासाठी का होईना पण मा साडी नेसाय तयार झाली हे ऐकून यश का आणि बाबांका बरा वाटतं. लगेचच यश म्हणता, ठीक आहे मा, तुका जसा वाटता तसा. बाबांनो चला, आपल्यांका भरपूर कामं करूची असत असं म्हणत आता बाबा आणि यश थैसून निघून जातात. मा उदयदादाने दिलेल्या साडीक कवटाळता आणि तशीच थैसर बसून राहता. बाळा लवकर ये उदय असा त्या म्हणत असतात. कोणतीही आऊस आपल्या लेकरावर किती एक चिडली तरी पण तिका आपल्या लेकाची काळजी कायमच वाटत राहता. तर दुसरीकडं आता कावेरी आणि काऊ दोघीजणी रडत असतात. मुकुंद काकांचा शव चितेवरती ठेवलेला असता. कावेरी म्हणत असता, बाबा आता माका गो पोरी गो चेडवा कोण बोलतला, कोण माझे लाड करताला, बाबा ये ना रे परत, हापूस ये ना परत. थैसर इतक्यात मालवणकर काका आता जाळण्यासाठी लाकूड घेऊन येतात आणि आता कावेरीच्या हातात ते देतात. कावेरी चितेक अग्नी देता. त्यानंतर आता जलदान करण्याचा विधी असता. काकानू कावेरीच्या खांद्यावर मडकं देतात. कावेरी फेरे मारूक लागता. फेरे मारत असताना कावेरी मुकुंदाची आठवण येऊक लागता. बाबानू मी लय, बाबानू हात भाजलो माझा, गो बाय माझे किती भाजला असा तुका, बघू बघू हैसर. कावेरी म्हणता, बाबानू हात माझो भाजला असा. बाबा म्हणतात, लेकराला त्रास झालो की बापाशी एक त्रास होतोच. त्यानंतर काळजी करा नको, मी असंही तुझ्या वांगडा, तू पण रडू नकोस आणि माका पण रडू नकोस. त्यानंतर आता 4 फेरे पूर्ण झाल्याच्या नंतर उरलेल्या 3 फेऱ्यांसाठी मालवणकर काका कावेरीच्या मडक्यावर खांद्यावर जो मडका असता त्याला दगड मारतात. आता कावेरी ते 3 फेरे पण पूर्ण करता आणि मग थैसरच बसून जोरात ओरडता, बाबा. त्याबरोबर लगेचच आता मालवणकर काका आणि काऊ ह्या दोघं मिळून कावेरीक थैसून बाहेर काढतात आणि आता कावेरी जोरजोरात रडूक लागतं. मालवणकर काका कावेरीक म्हणूक लागतं, चल आता अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण झाले असत, कावेरी आता आपल्यांका हैसून निघूक होया. कावेरी म्हणूक लागता, नाही मी हैसून कुठेक नाही जाणार, मी हैसरच राहतले माझ्या बाबाजवळ, माका नाही जाऊचा कुठं, मी नाही जाणार. काऊ तिका समजावूक लागता, गो कावेरी असा काय करतस, सावड स्वताक असा नग बोलूस गो, आपल्यांका हैसर थांबून नाही चालूचा, निघूक होया आपण हैसून. कावेरी म्हणूक लागता, नाही जाणार मी कुठेच, नाही मी माझ्या बाबाला सोडून नाही जाणार. माझ्या बाबाचा खून झालाय आणि ज्या व्यक्तीने माझ्या बाबाचा खून केलाय तो मोकाट गावात फिरत असताना मी हैसून कशी जाऊ, नाही जाणार मी हैसून, मी त्याका त्याच्या पापाची शिक्षा मिळवून देतलच, तवसर नाही जाणार मी हैसून खयच. त्यावर लगेचच आता काऊ कावेरीक समजावूक लागता, गो कावेरी तुझ्यावर कोण एक विश्वास नाही ठेवणार. इतक्यात मालवणकर काका कावेरीक म्हणूक लागतात, गो बाय तुझ्या बापाशीच्या आत्म्याक शांती नाही गवतली जोचर तू या गावातून सुखरूप बाहेर नाही पडणार. त्यामुळे तुका सांगतय बाहेर पड हैसून, जा हैसून, निघ. तर काऊसुद्धा कावेरीक म्हणूक लागता, गो कावेरी ऐक माझा, लोक तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. लोकांनी स्वतः तुका पाहिलंय मंदारवर हल्लो करताना, त्यामुळे सगळ्यांका असाच वाटता की तूच काकांशीचो खूनसुद्धा केलं असस. गो लोक तुझ्या जीवाचो काही बरा वाईट करूकसुद्धा कमी नाही करायची गो. तुका जर काय झाला तर नको ना असं हट्ट करूस, ऐक माझा, चल आमच्या वांगडा, भीतर नको थांबूस. कावेरी म्हणत असता, माझ्या बाबा. त्याबरोबर लगेचच काऊतिका आपल्या जवळ घेऊक लागता. मग लगेच उदयदादा पण म्हणूक लागता, गो कावेरी ऐक माझा, आमच्या वांगडा चल हैसून आता, चल.
एकदा का हैचा वातावरण जरा शांत झाला, निवळला सगळा, की आपण होया तर परत येऊन तुका काय करूचा असा ता कर. आता आमचा ऐक, आमच्या वांगडात चल. हवं तर थोडे दिवस आमच्या बरोबर थैसरच रव. त्यानंतर काय करूचा पुढा तर आपण बघून घेऊ. सावर स्वतः सावर. आणि मग काय, आता उदयदादा, काऊ आणि मालवणकर काका तिघा कावेरीक समजावूक लागतात. आता मालवणकर काका रडत रडत कावेरीक म्हणूक लागतात, को चेडवा, असा नको करूस, हट्ट नको करूस पोरी, जा हैसून, निघून जा. ते काऊक आणि उदयदादाक म्हणतात, त्या दोघांका घेऊन जा हैसून, हैसर हिका रवान देऊ नका. आणि मग ते कावेरीक म्हणतात, ते दोघं जे काय सांगतात ते ऐक. ते दोघं तुझ्या भल्यासाठी चांगलं तेच सांगतात, निघ हैसून. त्याबरोबर लगेचच आता उदयदादा, काऊ, कावेरी, चिकू चौघही जण थैसून पुण्यात जाऊक निघालेले असतात. रात्रीचा प्रवास ते लोक करीत असत. आता चालत असताना अचानक समोरून एक मोठोच्या मोठो टेम्पो येता आणि उदयदादाच्या गाडीक ठोकता. आता गाडीक टेम्पो ठोकल्याबरोबर गाडीतना ती चौघं पण बाहेर उडतात. उदयदादा आणि काऊ हे पहिल्या सीटवर बसलेले असतात, त्यामुळं ते डायरेक्ट गाडी बरोबरच दरीत जातात. तर काऊ आणि चिकू हे मागच्या बाजूला बसलेले असत, त्यामुळं कावेरी थैसून उडी मारता आणि चिकूचो जीव वाचवता. आता हैसर कावेरी आजूबाजूक बघता तर तिका काऊ आणि उदयदादा खयेक दिसणार नाही. मग तर हैसून आता तिका आवाज येऊक लागता, कावेरी कावेरी कावेरी. पुढं येऊन पाहता तर थैसर काऊ असता. काऊ कावेरीक म्हणूक लागता, कावेरी, आता मी हैसून नाही वाचणार, माका माहीत असा. माका वचन दे कावेरी, माझ्या चिकूक तू त्याच्या हक्काच्या घरी घेऊन जातलीस. तू त्याका त्याचो हक्क मिळवून देशील, त्याका आईचो प्रेम देशील. वचन दे माका कावेरी, माका माहीत असा, मी हैसून नाही जगणार गो. त्याबरोबर आता कावेरी अजिबात एकही क्षणाचो वेळ वाया न घालवता काऊक वचन देता, मी तुका वचन देतय काऊ, मी चिकूक कधीच स्वतःपासून लांब नाही करूची. आता ह्यो माझो असा, मी आऊस असा याची, चिकू माझो झील असा, मी वचन देतय. त्याबरोबर लगेचच काऊ स्वतःचा हात सोडता आणि आनंदाने त्या दरीत पडून कोसळून जाता. त्याबरोबर आता मात्र कावेरीवरना जोरात ओरडता, काऊ. त्याबरोबर ह्या व्हिडिओ तर हैसरच संपता. पण मित्रांनो, पाहणं तर हे जबरदस्त ठरणार असा की घरी सगळीजण चिकूची एवढी वाट बघत होती, उदयदादा आणि काऊची एवढी वाट बघत होती. पण आता हैसर काऊ तर आणि उदयदादा तर दोघं बी या जगात नाही उरलेली. मग घरातली सगळी चिकूक आणि कावेरीक थैसर ठेवून घेतील की या सगळ्याचा दोष चिकूक देऊन ती सगळी जण कावेरीक आणि चिकूक थैसून कायमची हकलवून लावतील. तुमका काय वाटता तर आमका कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या ह्या व्हिडिओक लाईक करा, तसाच चॅनलका सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करत राहा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचा नोटिफिकेशन पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुमका घेता येईल. मित्रांनो, तुमका काय वाटता तर आमका कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट ह्या आमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर आपले ह्या व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसाच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येलो पाहिजे. ह्यो व्हिडिओ हैसरच संपता. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.